कृषी मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात रात्री उशिरा अजित पवार आणि सुनील तटकरेंची बैठक. अजित पवार लवकरच पक्षातील इतर नेत्यांशी चर्चा करणार. मंगळवारपूर्वीच कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तातडीनं मुंबईकडे रवाना. नंदुरबारहून दादर स्पेशल रेल्वेनं थेट मुंबईला. आज शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता. विधिमंडळातील नितीन देशमुख मारहाण प्रकरण, माणिकराव कोकाटेंचं प्रकरण यासह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पुन्हा धक्का. माजी उपनेते सुनील बागुल आणि मामा राजवाडे आज भाजपमध्ये प्रवेश करणार. संघ आणि भाजपतल्या संघर्षामुळे जगदीप धनखड पदावरून गेले. दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा थेट आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच धनखडांना हटवलं, राऊतांचा दावा. सपाच्या रामगोपाल यादवांचं भाकीत खरं ठरलं. जगदीप धनखड कार्यकाळ पूर्ण करणार नाही म्हणाले होते. सामनाच्या अग्रलेखातून भाष्य. धनखडांएवढं लाचारी भाजपचे लोकही करायचे नाहीत. सामनातून टीका. सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक. समन्वयातून उत्तम काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. विश्वसनीय सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. याच पार्श्वभूमीवर मुंबईत बॅनरबाजी. मेट्रो कोस्टल रोडचं श्रेय ठाकरेंचं, असा बॅनरवर आशय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड जेलमध्ये फोन वापरत असल्याचा अंबादास दानवेंचा दावा. तर आरोपीवर कठोर कारवाईची धनंजय देशमुखांची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज अहिल्यानगर दौरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण तसंच महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यासाठी चबुतरा या सुशोभीकरणाचं भूमिपूजन होणार. धाराशिव पवनचक्की तोडफोड प्रकरणावर रोहित पवारांचा एक्सपोस्ट करत सवाल. बीड सांगलीनंतर आता तिसरा आका कोण? राजकीय आश्रयामुळे आकांची साखळी तयार होत असल्याचा रोहित पवारांचा आरोप. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहे. नागपुरात खेळाचे 300 स्टेडियम बनवावे असं वाटतं, पण सरकारी व्यवस्था बिनकामाची असते. महापालिका NIT यांच्या भरवशावर कोणतंही काम होत नाही, गडकरींचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11वे अवतार. भाजप नेते राज पुरोहितांकडून मोदींची भगवान विष्णूंसोबत तुलना. विजय भांबळे यांचे आरोप बिनबुडाचे. मेघना बोर्डीकरांचा ट्रक प्रकरणाशी काहीही संबंध नाही. महायुतीचा धर्म पाळावा. भांबळेंना भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा इशारा. लाडकी बहीण योजनेतील 26.34 लाख अपात्रांचा लाभ स्थगित. पात्र 2.25 कोटी महिलांना जून महिन्याचा निधी वितरित. अदिती तटकरेंची एक्सपोस्ट. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक. वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. रत्नागिरीत MIDC प्रकल्पासाठी 1000 एकर जमीन संपादनाची तयारी. उदय सामंतांचा दावा. तर शेतकऱ्यांवर सर्वोच्च दर. प्रदूषण विरहित उद्योग. कोणताही प्रकल्प विश्वासाशिवाय लादणार नाही, सामंतांचं वक्तव्य. आज ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉकचा कालावधी. आज सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत पनवेल ते वाशी मार्गावर ब्लॉक. पनवेलकडे जाणाऱ्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द. बारामतीत एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीनं हॅम्पी स्ट्रीट बारामती या अनोख्या उपक्रमाचं आयोजन. नागरिकांनी पर्यावरणाच्या माध्यमातून वेगळा आनंद अनुभवावा या उद्देशानं उपक्रमाचं आयोजन. ठाण्यातील जुना कोपरी पूल 8 दिवस बंद. 3 ऑगस्टपर्यंत गर्डर बसवण्याचं काम. 8 दिवस वाहतूक कोंडीचं ठरणार असल्यानं वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. ठाण्यातील घोडबंदर रस्त्याच्या दुरावस्थेवर अभिनेत्री रुपाली भोसलेचा संताप. अजून किती वर्ष असा प्रवास करायचा असं म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट.
भिवंडीतील लामत सुपेगाव आणि मुंबई वडोदरा महामार्गावर या जोड रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून 160 कोटींची मंजुरी, खासदार बाळामामा यांच्या पाठपुराव्याला यश. नाशिकच्या मनमाड बसस्थानक परिसरात रस्ते खड्डेमय, पावसामुळे परिसरात चिखल, प्रवाशांना करावा लागतोय अडचणींचा सामना. यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील आडेगाव ते खातेरा मार्गाची दयनीय अवस्था, रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना त्रास, संबंधित ठेकेदारांना रस्त्याची डागडुजी करून द्यावी, ग्रामस्थांची मागणी. भंडाऱ्यातील आसगाव रनाळा मार्गावर 5 फूट खोल खड्ड्यात प्रवासी वाहन अडकलं, ट्रकच्या सहाय्यानं वाहन बाहेर काढण्यात यश, वारंवार अपघात होत असल्यानं तातडीनं हा खड्डा बुजवण्याची गावकऱ्यांची मागणी. एबीपी माझाच्या बातमीचा दणका, पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या गळती प्रकरणी त्रयस्थ शासकीय संस्थेमार्फत कामाच्या दर्जाची तपासणी होणार, मंदिर प्रशासनाचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई, कोकण आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणातील पाणी पातळी 10% वाढली. सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी ही 51 इतकी वाढली असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण. पुण्याच्या खेडमध्ये पावसाचा जोर वाढला. चास कमान धरणाचा पाणीसाठा हा 90%वर. धरणाचे 5ही दरवाजे उघडले. 3552 क्युसेक वेगानं भीमा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. लोणावळ्यातील एका स्थानिक तरुणीवर कारमध्ये अत्याचार, त्यानंतर तिला रस्त्याच्या कडेला टाकून दिलं. एका आरोपीला 12 तासांनंतर अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू. संभाजीनगर मारहाण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, आरोपींवर कडक कारवाई करून अटक करण्याचे महिला आयोगाचे आदेश. तर याबाबत 3 दिवसात सविस्तर अहवाल सादर करा, आयोगाचे निर्देश. नाशिकमधील त्र्यंबकनाका परिसरामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीय पंथ्यांचा धुडगूस, कोयत्यांनी तरुणावर हल्ला करतानाचा व्हिडिओ व्हायरल. धाराशिवमधील मुरुम गावात 100 रुपयांच्या बॉन्डवर दत्तक करार करत 10,000 रुपयात मुलाची विक्री, मुलाची आई आणि सावत्र वडिलांनी सोलापुरातील दाम्पत्याला मुलाची विक्री केल्याचा आजीचा आरोप, दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. महादेव मुंडे हत्या प्रकरणी रास्ता रोको करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, ज्ञानेश्वरी मुंडेंचे भाऊ सतीश फड, कान्हेरवाडीचे सरपंच राजाभाऊ फड यांच्यासह 70 आंदोलकांवर गुन्हा दाखल. नंदुरबारच्या शहाद्यामध्ये माणिकराव कोकाटेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बुलढाण्याच्या खामगावात दलित तरुणावर धर्म विचारून मारहाण, घटनेच्या विरोधात वंचितची निदर्शनं, मारहाण करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी खामगाव बंदची हाक. चिखलदरा पर्यटनस्थळी भीषण अपघात, 600 फूट खोल दरीत 4 चाकी कोसळली, 6 पर्यटकांची थरारक सुटका. बीडच्या राहत्या घरी डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. खोलीत गुंगीचं औषध आणि एक सिरिंज देखील आढळून आली, त्यामुळे डॉक्टरांची आत्महत्या की हत्या हे अद्यापही अस्पष्ट. रत्नागिरीच्या लोटे MIDCमध्ये विनीत ऑर्गॅनिक कंपनीत भीषण स्फोट, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. रत्नागिरीच्या लोटे MIDCमधील विनीत ऑर्गॅनिक कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात स्थानिक कामगाराचा मृत्यू, नागरिकांची थेट कंपनीमध्ये धडक, मृत कर्मचाऱ्याला भरीव मदत देण्यासाठी स्थानिकांची कंपनीकडे मागणी. साताऱ्यातील कराड चिपळूण राज्य महामार्गावर भीषण अपघात, येराड गावच्या हद्दीत सिमेंटनं भरलेला ट्रक उलटला, अपघातात 2 जण गंभीर जखमी. वर्ध्यातील हिंगणघाट मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात, 13 प्रवासी गंभीर जखमी, अपघातात होताच चालक फरार तर जखमींवर सेवाग्राम रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर जवळपास 15 ते 20 गाड्यांचा भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू तर 21 जण जखमी झाले. मुंबईतील लालबाग ब्रिजवर धावत्या कारला अचानक आग, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही, तर अग्निशमन दलाला आग नियंत्रित करण्यामध्ये यश आलंय. नाशिकच्या मालेगावमध्ये 23 चोरीच्या दुचाकी जप्त, 2 सराईत आरोपी गजाड,
कॅम्प पोलिसांची मोठी कारवाई. वाशिमच्या शिरपूरमधील अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचे 50,000 रुपये चोरीला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणानं चोरली महिलेची सोनसाखळी. ऑनलाईन गेम खेळण्यासाठी उधार घेतलेले पैसे गमवावे लागल्यामुळे तरुणानं निवडला गुन्हेगारीचा मार्ग. आरोपीला अटक करण्यात आली आहे. परभणीच्या गुलशाना बागेत रस्त्याच्या वादावरून 2 गटात जोरदार घोषणाबाजी. नागोबा मंदिराजवळ तारेच्या कुंपणाचं काम सुरू असताना तणाव निर्माण झाल्याची माहिती. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर शांततेचं वातावरण. पुण्याच्या तहसील कार्यालयासमोर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटनेचं आंदोलन. जुन्नरचे आमदार शरद सोनावणेंनी रामोशी आणि पारधी समाजाला चोर असं उद्गारल्याचा केला निषेध. पनवेलमधील मनसे कार्यकर्त्यांचं मिराज आणि PVR चित्रपटगृहात आंदोलन. मराठी चित्रपट येरे येरे पैसा 3ला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही हा चित्रपट दाखवला जात नसल्यानं मनसेचं आंदोलन. रत्नागिरीच्या दापोलीतील लाडघर समुद्रकिनारी आढळला बिबट्यासारखा दिसणारा दुर्मिळ सरपटणारा समुद्रजीव. किनाऱ्याबाहेर आलेल्या समुद्रजीवाला स्थानिकांनी समुद्रात सोडलंय. अहमदाबादमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न. शाळेच्या 4थ्या मजल्यावरून उडी मारली. मुलगी ICUमध्ये दाखल. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 166 पीडित कुटुंबियांना एअर इंडियाकडून मदत. उर्वरित 52 प्रकरणांची प्रक्रिया सुरू. तर टाटा समूहाकडून AI-171 या मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्टद्वारे पुनर्बांधणीचीही घोषणा. भारताने संरक्षण क्षेत्रामध्ये एक मोठा टप्पा गाठलाय. क्षेपणास्त्र आता ड्रोनमधूनही फायर करण्याची सिद्धता. DRDOकडून यशस्वी चाचणी. विशिष्ट उंचीवर जात ड्रोनमधून क्षेपणास्त्र डागत लक्ष्याचा यशस्वी वेध. UPI व्यवहारासाठी भविष्यात पैसे मोजावे लागणार. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची माहिती. सध्या बँका आणि संबंधितांना UPIसाठी सरकार पैसे देतं. भविष्यात हा खर्च युजर्सना द्यावा लागेल. मल्होत्रा यांचं वक्तव्य. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील एका दागिन्यांच्या दुकानामध्ये दरोडा. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून 18 लाख रुपयांचे दागिने चोरून पळ काढला. ही घटना 24 जुलै रोजी घडली. व्हिडिओ समोर. लालू प्रसादांचे पुत्र तेजप्रताप यादव यांची महुआ मतदारसंघातून अपक्ष लढण्याची घोषणा. सोशल मीडियावर बनवली टीम तेजप्रताप. हा लालू प्रसाद यादव फॅमिलीमधला मेलोडी ड्रामा. JDU यांची टीका. मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा. मालदीवचे उपाध्यक्ष लतीफ यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत भारत मालदीव संबंधांवर सविस्तर चर्चा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते शनिवारी तमिळनाडूमधील अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन. तब्बल 450 कोटींच्या खर्चासह विकसित केलेल्या तुतीकोरीन विमानतळ टर्मिनल्सच्या इमारतीचं देखील उद्घाटन करण्यात आलं. थायलंड कंबोडियामध्ये शिवमंदिरावरून सलग 4थ्या दिवशी ही युद्धस्थिती. आतापर्यंत 33 लोकांचा मृत्यू. 1,30,000हून विस्थापित. महिला बुद्धिबळ विश्वचषकात चुरस वाढली. दिव्या आणि हम्पीमधील फायनलची पहिली लढत बरोबरीमध्ये. आज दुसरी लढत निर्णायक होणार का याची उत्कंठा. यंदाचा आशियाई कप UAEमध्ये 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान रंगणार. तर भारत विरुद्ध पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना 14 सप्टेंबरला दुबईमध्ये खेळवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 4थ्या कसोटीमध्ये राहुल आणि शुभमन गिलची झुंजार फलंदाजी. 4थ्या दिवसाअखेर भारत 2 बाद 174. पण भारत अजूनही 137 धावांच्या पिछाडीवर. इंग्लंडचा 669 धावांचा डोंगर. भारत इंग्लंड कसोटी मालिकेत राहुलची दमदार कामगिरी. मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये दमदार शतक झळकावलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अर्धशतक तर तिसऱ्या सामन्यातही शतक झळकावल्यामुळे आता 4थ्या कसोटीतही त्याला शतक झळकावण्याची संधी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.